नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसऱ्या टॉपिकची चर्चा सुरू करणार आहोत। दुसऱ्या टॉपिकचे नाव आहे भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान, द फिलॉसॉफी ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन। याच्या पूर्वीच्या मागील लेक्चर्स मध्ये आपण भारतीय राज्यघटनेचा परिचय या टॉपिकची चर्चा केलेली आहे। या टॉपिक मध्ये आपण ब्रिटिश वसाहती कालखंडातील ब्रिटिशांनी केलेले जे कायदे आहेत त्या कायद्यांचा भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीवर पडलेला प्रभाव याची आपण चर्चा केलेली आहे। दुसरा जो हा टॉपिक आहे भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान पाहत असताना आपल्याला 4 मुद्द्यानुसार त्याची चर्चा करता येईल। भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान पाहत असताना भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका प्रियम्बल म्हणजे सरनामा हे भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान आहे। त्याचबरोबरीने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकाराची हमी जी आहे, मूलभूत अधिकार फंडामेंटल राइट्स, हे देखील भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान आहे। त्याच्यानंतर राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे याची देखील आपण चर्चा करणार आहोत। त्यानंतर मूलभूत कर्तव्यांची यादी ही भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेली आहे, तर त्याची देखील चर्चा आपण या टॉपिक्स मध्ये करणार आहोत। म्हणजेच भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका, भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार किंवा हक्क, राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये याची चर्चा आपण या टॉपिक्स मध्ये करणार आहोत। उद्देश पत्रिका, मूलभूत हक्क किंवा अधिकार, राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये यामधून भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान स्पष्ट होताना दिसते आणि ही भारतीय राज्यघटनेची फिलॉसॉफी आहे। एक पॉइंट आपण याची चर्चा करणार आहोत ते म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेची चर्चा आपण करणार आहोत। त्यालाच प्रियम्बल असं म्हटलेलं आहे आणि कोणत्याही देशाच्या राज्यघटनेचं तत्वज्ञानात्मक प्रतिबिंब किंवा तत्वज्ञानात्मक आरसा या रूपाने राजकीय मूल्य तत्वे याची प्रचिती जाणवणार जे प्रस्तावना असते, त्या देशाच्या राज्यघटनेची जी प्रस्तावना असते त्याला आपण उद्देश पत्रिका किंवा प्रियम्बल किंवा सरनामा असं देखील म्हटलं जातं। एकंदरीत त्या भारतीय राज्यघटनेमध्ये कोणती फिलॉसॉफी आहे, त्या देशाच्या राज्यघटनेमध्ये कोणत्या तत्वांची, कोणत्या राजकीय मूल्यांची तरतूद केलेली आहे, त्याची प्रचिती, त्याचे प्रतिबिंब पाहायचं असेल तर त्या देशाच्या राज्यघटनेची प्रस्तावना आपल्याला अभ्यासावी लागते। अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये देखील प्रस्तावना आहे, जपानच्या राज्यघटनेमध्ये प्रस्तावना आहे, चीनच्या राज्यघटनेमध्ये प्रस्तावना आहे, फ्रान्सच्या राज्यघटनेमध्ये प्रस्तावना असलेल्या आपल्याला दिसून येते, कॅनडा, आयर्लंडच्या राज्यघटनेमध्ये देखील प्रस्तावना असलेल्या आपल्याला दिसून येते। तशाच प्रकारे भारतीय राज्यघटनेमध्ये देखील प्रस्तावना असलेले आपल्याला दिसून येते। त्यालाच आपण प्रियम्बल, सरनामा, उद्देशिका किंवा उद्देश पत्रिका देखील असं म्हटलं जातं। कोणत्याही देशाच्या उद्देश पत्रिकेवरून त्या देशाच्या राज्यघटनेमध्ये कोणतं तत्वज्ञान आहे, कोणती राजकीय मूल्य आहेत, कोणती राजकीय तत्वे आहेत याची प्रचिती जर का आपल्याला जाणवायची असेल, हे जर का आपल्याला अभ्यासायचं असेल तर त्या देशाची राज्यघटनेची प्रस्तावना किंवा उद्देश पत्रिका किंवा प्रियम्बल हे खूप महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसतं आणि त्या देशाच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमधून त्या देशाच्या राज्यघटनेचं तत्वज्ञान हे समोर येताना आपल्याला दिसतं। आणि तसंच भारतीय राज्यघटनेच्या एकंदरीत जे काही तत्वज्ञान आहे, ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत, तर त्या तरतुदीमधील तत्वज्ञानाची प्रचिती
ही भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमधून सरनाम्यातून पुढे येताना आपल्याला दिसते आणि त्यामुळे भारतीय राज्यघटनेचं तत्वज्ञान हे भारतीय राज्यघटनेची उद्देशिका, उद्देश पत्रिका किंवा सरनामा म्हणजेच प्रियांबल असलेलं आपल्याला दिसून येतं. हे आपण लक्षात ठेवावं लागेल. आपण भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेतून स्पष्ट होणारे तत्वज्ञान याची चर्चा करणार आहोत आणि हे करत असताना आपल्याला 3 भागामध्ये याची चर्चा करता येते. नंबर 1, पहिला मुद्दा म्हणजे भारतीय राज्यघटनेचे उगमस्थान. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या भागामध्ये भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचं तत्वज्ञान स्पष्ट करत असताना आपल्याला ही बाब लक्षात ठेवावं लागेल की भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान या उद्देश पत्रिकेमधून स्पष्ट होताना दिसतं. भारतीय राज्यघटनेच्या उगमस्थान जे आहे ते भारतीय जनता आहे, म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया, भारताची जनता आहे. भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान भारतीय जनता असून भारतीय राज्यघटनेची निर्मिती जरी घटना निर्मात्यांनी केलेली असली तरी भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी करून तिचा शेवट हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः पर अर्पण करीत आहोत असं केल्यामुळे एक प्रकारे भारतीय राज्यघटनेची निर्मिती, भारतीय राज्यघटनेची मंजुरी आणि भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी अशा तिहेरी जबाबदाऱ्या भारतीय जनतेवर सोपवलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान भारतीय जनता आहे आणि हे भारतीय जनता उगमस्थान हे भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमधून सरनाम्यामधून स्पष्ट होताना दिसते आणि त्यामुळे हे भारतीय राज्यघटनेचं तत्वज्ञान असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण आम्ही भारताचे लोक अशी सुरुवात करून तिचा शेवट देखील हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः पर अर्पण करीत आहोत असं म्हटलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे भारतीय राज्यघटनेची निर्मिती, स्वीकृती, मंजुरी आणि अंमलबजावणी अशा तिहेरी जबाबदाऱ्या घटना निर्मात्यांनी भारतीय जनतेवर सोपवलेल्या आहेत आणि याच्यातून भारतीय राज्यघटनेचं तत्वज्ञान पुढे येताना दिसतं. ही बाब आपण लक्षात ठेवावं लागेल. भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेतून दुसरा भाग समोर येतो तो म्हणजे राज्य व्यवस्थेचे स्वरूप. या भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये राज्य व्यवस्थेचं स्वरूप देखील सांगितलेलं आहे आणि हे स्वरूप म्हणजे भारतीय राज्यघटनेचं तत्वज्ञान असलेलं आपल्याला दिसून येतं. या स्वरूपामध्ये कोणती राजकीय मूल्य आहेत, कोणती राजकीय तत्व सांगितलेले आहेत त्याची आपण चर्चा करणार आहोत. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे भारतीय राज्य व्यवस्थेचं स्वरूप आहे. द नेचर ऑफ स्टेट म्हणजे राज्य व्यवस्थेचं स्वरूप आहे. तर या स्वरूपामधून देखील भारतीय राज्यघटनेचं तत्वज्ञान हे पुढे येताना दिसतं आणि हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. सार्वभौम म्हणजे सॉव्हरेन. भारतीय राज्यघटनेनुसार निर्माण झालेली राज्य व्यवस्था सार्वभौम स्वरूपाची आहे व यातून एक प्रकारे तत्वज्ञान स्पष्ट होतं. कारण या सार्वभौम तत्वानुसार भारत आपले अंतर्गत आणि बहिर्गत निर्णय घेण्यामध्ये स्वतंत्र आहे आणि सार्वभौम आहे. येथील शासन व्यवस्थेवर कोणत्याही बाह्य शक्तीचे नियंत्रण असणार नाही किंबहुना येथील शासन व्यवस्था कोणत्याही बाह्य शक्तीचं ऐकून आपला राज्यकारभार करणार नाही. तर येथील अंतर्गत आणि बहिर्गत निर्णय घेण्यामध्ये येथील शासन व्यवस्था, येथील राज्य व्यवस्था स्वतंत्र आणि सार्वभौम आहे म्हणजे सार्वभौमत्व होय. आणि त्यामुळे भारतीय राज्य व्यवस्थेचे स्वरूप हे सार्वभौम आहे. हे भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये हा शब्द नमूद केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे कोणत्याही शक्तीला अंतर्गत हस्तक्षेप करता येणार नाही या दृष्टिकोनातून सार्वभौम असेल, बाह्य शक्तीचे बंधन असणार नाही आणि या तात्विकतेमधून राज्यघटनेचे तत्वज्ञान सार्वभौम या स्वरूपामधून स्पष्ट होताना आपल्याला दिसतं. ही बाब लक्षात ठेवावी लागेल. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं. मात्र
भारत खऱ्या अर्थाने सार्वभौम नव्हता, कारण ब्रिटिश सत्तेचं वर्चस्व भारतामध्ये अस्तित्व होतं. ज्या वेळेला भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून येथील शासन व्यवस्थेचा राज्यकारभार सुरू झाला त्यावेळेपासून भारत हा खऱ्या अर्थाने सार्वभौम बनलेला आपल्याला दिसून येतो. कारण येथील शासकीय व्यवस्थेवर कोणत्याही बाह्य शक्तीचे नियंत्रण असणार नाही, हस्तक्षेप असणार नाही किंवा बंधन असणार नाही हे सिद्ध झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे पाकिस्तान, अमेरिका, इंग्लंड हे भारताच्या राज्यकारभाराच्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, कारण येथील राज्य व्यवस्थेचे स्वरूप हे सार्वभौम प्रकारचे आहे, सार्वभौम स्वरूपाचे आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि या सार्वभौम या तत्वांमधून भारतीय राज्यघटनेचं तत्वज्ञान भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमधून स्पष्ट होतं हे आपण लक्षात ठेवावं लागेल. हा नंबर 1 पॉइंट झालेला आपल्याला दिसून येतो. नंबर 2, भारतीय राज्य व्यवस्थेचे स्वरूप समाजवादी स्वरूपाचे देखील आहे, ज्याला आपण सोशलिस्ट असं म्हणतो. समाजवादी हा शब्द भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये सुरुवातीला अस्तित्वात नव्हता, मात्र 1976 साली इंदिरा गांधी सरकारच्या कालावधीमध्ये 42वी घटना दुरुस्ती करून हा समाजवादाचे धोरण किंवा समाजवादी हे तत्व भारतीय राज्यघटनेच्या